अभिजित दिपके यांच्यावर जयपूरमध्ये हल्ला झालेला आहे. आज जयपूरमध्ये कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन होतं, प्रोटेस्ट होता. या प्रोटेस्टला बऱ्यापैकी गर्दी जमा झाली होती. पण त्यावेळी एक माणूस, एक युवक तिथे घुसला असावेत असा संशय आहे आणि त्याने गर्दीमध्ये घुसून अभिजित दिपकेंच्या थोबाडीत मारण्याचा प्रयत्न केला. किंबहुना 2-3 वेळा थोबाडीत मारलीही, असं या घटनेचे साक्षीदार सांगतात. या सर्वत्र आलेले आहेत. अभिजित दिपके यांना मारहाण करण्याचा प्रयत्न झाल्यावर सर्वत्र आलेले आहेत. अभिजित दिपके यांना मारहाण करण्याचा प्रयत्न झाल्यावर या तरुणाला त्यांच्या समर्थकांनी घेरलं, त्याला पिटण्याचाही प्रयत्न केला, पण पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि मग पोलीस त्याला घेऊन गेलेले आहेत. हा तरुण कोण होता, कशासाठी त्याने ही मारहाण केली, या कोणताही तपशील अजून जाहीर झालेला नाही. पण लक्षात घ्या, अभिजित दिपके यांनी या हल्ल्यानंतर जे ट्विट केलेलं आहे किंवा जो व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे, त्यामध्ये असं आवाहन केलेलं आहे की मी आंबेडकर किंवा गांधींचा अनुयायी आहे, त्यामुळे हे जे हल्लेखोर आहेत यांना मारू नका, यांना सोडून द्या. आपण ज्या प्रश्नासाठी भांडतो आहोत, म्हणजे शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी, त्यावरून लक्ष उडवण्यासाठी हा हल्ला करण्यात आलेला आहे, असं अभिजित दिपकेंचं म्हणणं आहे. ते लक्ष उडू देऊ नका. आपला जो प्रश्न आहे, आपला जो मुद्दा आहे, त्यावर लक्ष केंद्रित करा. पुन्हा एकदा सांगतो, या क्षणाला जे या लाईव्ह टेलिकास्टमध्ये आलेले आहेत त्यांच्यासाठी आजची सगळ्यात मोठी बातमी ही आहे की कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांना जयपूरमध्ये मारहाण करण्याचा प्रयत्न झालेला आहे. आज दुपारी 3 वाजता जयपूरमध्ये कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन होणार होतं, निदर्शनं होणार होती. त्यासाठी बऱ्यापैकी गर्दी जमली होती तरुणांची. या तरुणांच्या गर्दीत एक जण घुसला, एक तरुणच घुसला आणि त्याने अभिजित दिपके यांच्या थोबाडीत 2-3 वेळा मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना घडल्यावर अभिजित दिपके यांचे जे समर्थक होते, ज्यांनी त्यांना खांद्यावर उचलून घेतलं होतं, त्यांनी अभिजित दिपकेंना सुरक्षित ठिकाणी हलवलं आणि या तरुणाला गाठलं, या तरुणाला पकडलं आणि त्याला बेदम मार देण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि या तरुणाला ताब्यात घेतलंय, असं पोलीस सांगतायत. अजून हा तरुण कोण आहे, त्याने हा हल्ला का केला, याविषयी काहीही तपशील प्रसिद्ध झालेला नाही. अजून पोलिसांनी तो कुणालाही दिलेला नाही. पण लक्षात घ्या, कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन या देशात सुरू झाल्यापासून, म्हणजे 6 जून पासून राजकीय वर्तुळात जी अस्वस्थता आहे, तिचा परिणाम म्हणूनच हा हल्ला झालेला असावा, असा संशय आहे. या हल्ल्यानंतर मगाशी मी म्हटल्याप्रमाणे अभिजित दिपके यांनी हल्ल्याचा निषेध केला आहे. हा हल्ला डरपोकपणाचा आहे, असं म्हटलेलं आहे आणि हल्लेखोरांना त्यांनी माफ केलेलं आहे. त्याने असं म्हटलंय की हल्लेखोरांकडे लक्ष देऊ नका, त्यांना सोडून द्या. याचं कारण आपण जो मुद्दा घेऊन लढतो आहोत, त्या मुद्द्यावरून लक्ष उडवण्यासाठीच अशा प्रकारे हल्ला करण्याचा प्रयत्न झालेला आहे. तेव्हा आपण मुद्द्यावर लक्ष देऊया आणि हे आंदोलन शांततामय पद्धतीने पुढे चालवूया, असं अभिजित दिपके यांनी म्हटलेलं आहे. आता प्रश्न असा आहे की या हल्ल्यापाठी कोण आहे किंवा कोण असू शकतो, संशय कुणाचा आहे? मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, माझा पहिला संशय आहे राजस्थानच्या पोलिसांवर. लक्षात घ्या, राजस्थानमध्ये भारतीय जनता पार्टीचं राज्य आहे. आज जयपूरला 3 वाजता ही निदर्शनं होती. आधी पोलिसांनी परवानगी द्यायला नकार दिला आणि मग जी परवानगी दिली ती सुद्धा अनेक अटी घालून. या अटींमध्ये काय होतं, तुम्ही फक्त 800च माणसं जमवू शकता. अशी कोण अट घालतं? म्हणजे पोलिसांच्या भूमिकेविषयी माझ्या मनात संशय आहे. खरं म्हणजे लोकशाहीमध्ये अशा प्रकारे निदर्शनं करण्याचा हक्क सर्व नागरिकांचा आहे. कोणतीही संघटना, कोणतेही नागरिक सरकार विरुद्ध असेल किंवा कुणाही विरुद्ध असेल, अशी निदर्शनं करू शकतात. पण तुम्ही निदर्शनामध्ये 800च माणसं आणली पाहिजेत, अशी अट मी तरी आजपर्यंत कोणी ऐकलेलं नाही. पण राजस्थान पोलिसांनी, म्हणजे जयपूर पोलिसांनी ती अट घातली होती. शिवाय तुम्ही डीजे वाजवायचा नाही वगैरे अटीही घातल्या होत्या. पण जे तरुण जमले होते, ते शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी जमले होते. नीट परीक्षेमध्ये जो अन्याय झालेला आहे, पेपरफुटी झालेली आहे किंवा सीबीएसईच्या परीक्षेमध्ये पेपर तपासण्यामध्ये जो घोळ झालेला आहे, त्याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी हे तरुण जमले होते. त्यामुळे 800ची मर्यादा घालणं हा निव्वळ मूर्खपणा होता. पण या जयपूर पोलिसांची जबाबदारी होती की ही निदर्शनं नीट पार पडतील. निदर्शनांमध्ये कोण लोक आहेत, कोण लोक घुसलेले आहेत, हे पाहायला सीआयडीचे लोक असतात सगळीकडे, जे इतर राज्यातही झालेलं आहे. बघा, आजपर्यंत दिल्लीमध्ये निदर्शनं झाली, त्यानंतर लखनौला झाली, त्यानंतर हैदराबादला झाली, अमृतसरला झाली, बंगलोरला झाली,
आणि आज जयपूरला होत आहेत. एवढ्या ठिकाणी म्हणजे जवळ-जवळ 6-7 ठिकाणी पुण्याला सुद्धा झाली आहे लक्षात घ्या. 6-7 ठिकाणी निदर्शन झाली. त्या निदर्शनामध्ये पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला. काहीही गडबड केली नाही, काहीही गडबड केली नाही. कुणीही गडबड करण्याचा प्रयत्न झाला का? हो झाला. जंतर मंतरच्या दिल्लीच्या निदर्शनामध्ये सुद्धा काही हिंदुत्ववादी घुसले. त्यांनी वंदे मातरम वगैरे घोषणा दिल्या, भारत माता की जय घोषणा दिल्या आणि उमर खालिदला पाठिंबा देऊ नका वगैरे भाषा ते बोलत होते. पण त्यांना पोलिसांनी अ, ताब्यात घेतलं आणि बाजूला घेऊन गेले. त्यामुळे निदर्शनं पार पडली. पुण्यातही काही जणांनी गोंधळ घालायचा प्रयत्न केला. काही मीडियावाले सुद्धा विकृत असतात. ते अशा अ, जे व्यत्यय आणतात निदर्शनामध्ये, त्यांनाच जास्त प्रसिद्धी देतात. त्यामुळे या 2 मिनिटाच्या प्रसिद्धीसाठी सुद्धा काही लोक उपद्व्याप करतात. तसे उपद्व्याप करण्याचा प्रयत्न पुण्यात सुद्धा झाला. त्यानंतर लखनौला जी निदर्शन झाली, त्या निदर्शनामध्ये या परीक्षांसाठी जे क्लासेस होतात, त्या क्लासेसचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर आले होते. त्या क्लासेसच्या एका विद्यार्थ्यानी अभिजित दिपकेचं नेतृत्व मानायला नकार दिला. पण बाकीच्यांनी त्याला बाजूला केलं आणि निदर्शनं यशस्वीपणे पार पडली. लक्षात घ्या बंगलोरला या निदर्शनामध्ये सोनम वांगचुक पुन्हा सामील झाले होते. अ, बंगलोरचे अनेक प्रतिष्ठित नागरिक या निदर्शनामध्ये सामील झाले होते. तिथेही काही जणांनी उपद्व्याप करायचा प्रयत्न केला असेल, पण तिथल्याही पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली होती. माझा प्रश्न असा आहे, की ही खबरदारी जयपूरच्या पोलिसांनी का घेतली नाही? की त्यांना आदेश होता भाजप सरकारचा, की अशी खबरदारी तुम्ही घेऊ नका. एकदा मार पडू द्या अभिजित दिपकेला. त्यामुळे त्याच्या मनात दहशत निर्माण होईल आणि तो ही जी मोहीम त्यांनी काढलेली आहे शिक्षण मंत्र्यांच्या विरुद्ध तो सोडून देईल. असा असा तर भाजप सरकारचा डाव नव्हता ना, हा माझा प्रश्न आहे. पहिला संशय हा भाजपवरच जातो. याचं कारण कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू झाल्यापासून सगळ्यात अस्वस्थ जर कोण झालं असेल, तर भारतीय जनता पक्ष झालेला आहे. भारतीय जनता पक्षाचे आय-टी सेलचे लोक झालेले आहेत. अभिजित दिपकेची बदनामी करण्यासाठी त्यांनी जंग-जंग पछाडलेला आहे. या आंदोलनाला पैसा कुठून येतो? हेही प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत. हे आंदोलन कसं देशविरोधी आहे, हे पाकिस्तानमधून सपोर्ट मिळतो, असंही त्यांनी म्हटलेलं आहे. वाट्टेल ते आरोप केलेले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी अभिजित दिपके आणि त्याचे सहकारी अराजकतावादी आहेत, असंही म्हटलेलं आहे. त्यामुळे भाजपच्या टार्गेटवर हे लोक होतेच. भाजप रोज यांच्या विरोधात ज्या विषारू पोस्ट टाकतंय, त्यापासून प्रेरणा घेऊन एखाद्या तरुणाने असा हल्ला केला का? हा खरं म्हणजे तपासाचा विषय आहे. मी तुम्हाला खरं सांगू का? जयपूर पोलीस हा तपास नीटपणे करतील याची मला खात्री नाही. त्या तरुणाला तर त्यांनी ताब्यात घेतलंय. पण तो तरुण काय बोलतो? तो खरं बोलतो का? का त्याला पढवलंय पोलिसांनी? हेही आपण खात्रीलायकरित्या सांगू शकत नाही. याचं कारण भाजपच्या राज्यातले पोलीस हे पूर्णपणे त्यांचं राजकीयकरण झालेलं असतं. जसं ते महाराष्ट्रात झालेलं आहे, हे लक्षात ठेवा. सर्व पोलिसांचं राजकीकरण सर्व पक्षांच्या काळात झालेलं आहे. पण भाजपच्या राज्यात ते अधिक झालेलं आहे. भाजपच्या राज्यात पोलीस हे भाजपचे गुलाम म्हणून वागतात. म्हणून अभिजित दिपकेवर हल्ला कोणी केला, हे आपल्याला अनधिकृत सोर्सेसकडूनच समजून घ्यावं लागेल. काही लोकांचं असं म्हणणं आहे, की जयपूरमध्ये काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचा एन-एस-यू-आयचा गट सुद्धा मोठा प्रभावी आहे. एन-एस-यू-आयने काही दिवसापूर्वी इथे आंदोलन केलं होतं. त्यावर पोलिसांनी पाण्याचे फवारे मारले होते. कदाचित च्या विद्यार्थ्यांच्या मनात अभिजित दिपकेविषयी राग असेल आणि त्यांच्यापैकी कोणी सुद्धा हे करू शकतो, असा आरोप केला जातो. त्या आरोपाला काही पुरावा नाही. पण पोलिसांनी खरं तर याचा तपास केला पाहिजे. का अभिजित दिपके विरुद्ध जे लिहिलं जातंय, त्याच्या जातीवरून पण जे लिहिलं जातंय. आता बघा, काल सोशल मीडियावर असं फिरत होतं, अभिजित दिपके हा मातंग आहे. तो मातंग आहे, की बौद्ध आहे, की महार आहे, की आणखीन कोणी आहे? प्रश्न येतो कुठे? त्याच्या जातीचा मुद्दाच नाही, त्याच्या धर्माचा मुद्दाच नाही. पण अभिजित दिपके हा मातंग आहे, अशी पोस्ट सोशल मीडियावर फिरवण्याचं एक कारण हे आहे, की त्याला इतर पूर्वाश्रमीच्या महारांनी म्हणजे आताच्या बौद्धांनी पाठिंबा देऊ नये, ही सुद्धा काही लोकांची इच्छा आहे. म्हणून ही जातीयवादी पोस्ट फिरवण्यात आली. आता यातून जे तिरस्काराचं, द्वेषाचं वातावरण निर्माण होतं, त्यातून हा हल्ला घडला का? याचाही तपास करावा लागेल. कोणी हल्ला केलाय? त्या मुलाला विचारलं पाहिजे. त्या मुलाची जबानी प्रामाणिकपणे घेतली पाहिजे. पण मी तुम्हाला आजच सांगतो, अशा प्रकारे प्रामाणिकपणे जबानी घेण्याचं काम जयपूर पोलीस करतील अशी शक्यता नाही.
एक मात्र आपल्याला सांगितलं पाहिजे, की अभिजित दिपके या हल्ल्यानंतर, या मारहाणीनंतर अजिबातच घाबरलेला नाही. त्याच्यातला उत्साह कायम आहे. त्याच्यातली जिद्द कायम आहे. म्हणून त्यांनी व्हिडिओ करून ताबडतोबीने सांगितलं, तासाभरामध्ये व्हिडिओ करूनही सांगितलं, की आपल्या मुद्द्यावरून लक्ष उडवण्याचा हा प्रयत्न आहे. आपल्याला शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागायचा आहे. त्यावरून तुम्ही कृपया लक्ष उडवू देऊ नका. जे मारहाण करतात त्यांना मी दोस्तो हो, तुम्ही सगळेजण अभिजित दिपके यांना ओळखता. त्यांना मारहाण करण्यात आलेली आहे. आता मारहाण करणारे कोण आहेत याचं विश्लेषण निखिल वागळे यांनी केलेलं आहे. ते संविधानाला मानणारे आहेत, लोकशाहीला, कायद्याला, येथील व्यवस्थेला मानणारे आहेत. ही व्यवस्था उलट ज्यांना प्रिय नाही, जे लोक संविधानाला मानत नाहीत, लोकशाही तत्त्वाला मानत नाहीत, जिम्मेदारीला मानत नाहीत, त्यांच्या विरोधामध्ये ते लढत आहेत. म्हणजे एक प्रकारे खरे देशप्रेमी आजच्या काळामध्ये कोण असतील तर ते अभिजित दिपके आहेत. असं असताना त्यांना झालेली ही मारहाण अत्यंत निषेधार्ह आहे. अशी घटना लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये अपेक्षित नाही. जर एखादा तरुण लोकशाही मार्गाने, संविधानिक मार्गाने, बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या मार्गाने जर चालत असेल तर अशा युवकाला सरकारने आणि सगळ्या भारतवासियांनी सपोर्ट करणं गरजेचं आहे. सध्या अंधभक्तांची एक टोळी सक्रिय आहे. या टोळीने हे समजून घेणं गरजेचं आहे. आपलं मत नक्की मांडा.